तर रात्रीची उरली होती डाळ, त्याचं काय करावं समजत नव्हतं. आता बॅचलर राहिलेल्यांना माहिती असेल, की आपण काही जेवण वाया घालवत नाही. कसं का असेना, बाहेरचा पिझ्झा, बर्गर कसा शिळा आपल्याला चालतो, मग घरचं रात्रीचं जेवण सकाळला काय प्रॉब्लेम आहे बरं? तर चला, आता भरपूर लोकांचं म्हणणं होतं, "बाई, का कोल्हापुरी चॅनलचं नाव आहे, आम्ही कोल्हापुरी आणि तू काही कोल्हापुरी बोलत नाहीस." तर मला कोल्हापुरी बोलताच येत नाही. मला कराडासारखं थोडंफार बोलता येतं, मग तेवढं बोलते ना. तर प्रयत्न करते मी शिकायचा. तर मस्तपैकी मी तेल घेतलं. तुम्हाला तूप घ्यायचं तर तूप घ्या. त्याच्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, कांदा घातला आणि चांगलं परतवून घेतलं. थोडासा घाटी मसाला घातला, तांदूळ घातले. आता ह्याच्यात इंद्रायणी तांदूळ असेल तर भारी लागतो. तर मी इंद्रायणी मला आवडत नाही, म्हणून मग मी वाडा कोलम टाकला आणि ह्याच्यामध्ये डाळ घातली. आता चेंगट बाई मी, की मी डब्यालाही तांदूळ वाया घालवू दिले नाही. तर आता असू दे, समजून घ्या. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कराडवरनं कोण व्हिडिओ बघतोय त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही बघा, डाळ घातली, रात्रीची उरली होती, 1-2 चमचे आणि 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या. वरनं तुपाची धार द्यायची आणि मस्तपैकी खाऊन घ्यायचं. आणि घाटी मसाला याच्यात घातला, त्यामुळे बाकी काही मसाले घालायची गरज नाही. गरम मसाले तुम्हाला माहितीच असेल. बघा कशी झाले, झॅक झाली की नाही, मला लई आवडली.